नमस्कार फ्रेंड्स, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जावेद तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। बऱ्याच दिवसानंतर आज या सिरीजमध्ये आपली भेट होते। आय होप यू ऑल आर डुईंग वेल। एक्झाम जवळ आहे, खूप कमी वेळ आपल्या हातात आहे आणि खूप फास्ट आपली रिव्हिजन व्हायला हवी, यासाठी आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि ॲनालिसिसची सिरीज सुरू केली होती। यामध्ये आज मी तुमच्यासाठी इकॉनॉमिक्सचे काही प्रश्न घेऊन आलेलो आहे, ज्याचा आपण चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करू, जेणेकरून तुमचे भरपूर सारे पॉईंट्स आज या ठिकाणी क्लिअर होतील। आजच्या लेक्चरची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड सुद्धा करू शकता। तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी ॲडमिशन्स अजून सुद्धा ओपन आहेत। तुमच्यापैकी असे विद्यार्थी ज्यांना PSI, STI, असिस्टंट या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असतील आणि तुम्हाला तुमचा प्रिपरेशन विजन स्टडी सोबत पूर्ण करणं जर आवडेल, तर यासाठी तुम्ही 24 ऑगस्ट पर्यंत ॲडमिशन घेऊ शकता। 24 ऑगस्ट नंतर ॲडमिशन संबंधीचे विंडोज बंद होतील। दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे 2021च्या राज्यसेवेसाठी ॲडमिशन्स ओपन होणार आहे। यासाठी प्री बुकिंग 24 ऑगस्ट पासून सुरू होत आहे आणि यामध्ये तुम्हाला 1 सप्टेंबर पासून रेग्युलर लेक्चर्स मिळणं स्टार्ट होतील। या संबंधीची इतर माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ती घेऊ शकता। तर मित्रांनो, डायरेक्ट आजचा टॉपिककडे वळूया। मेनली आजचा टॉपिक सार्वजनिक वित्त यावर बेस्ड आहे आणि आपण पहिल्या प्रश्नाकडे आज वळूया। पहिला प्रश्न आहे, किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? ओके, 2018 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे। अ निर्यात वाढ, ब साठा, क पतनिर्मितीत वाढ आणि ड दुष्काळ। ओके मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल किंमत वाढ म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक असतं। बघा, एका विशिष्ट कालावधीमध्ये, मग हा कालावधी काही दिवसांचा असतो, महिन्यांचा असतो, 1 महिन्यांचा असतो किंवा एका वर्षाचा सुद्धा असू शकतो। तर अशा विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवा यांच्या किंमत पातळीमध्ये जर भरमसाठ वाढ होत असेल, अनियंत्रित स्वरूपाची जर वाढ होत असेल, तर त्याला आपण किंमत वाढ म्हणतो। किंमत वाढीसाठी मुख्यतः 2 घटक कारणीभूत असतात। पहिला घटक हा पुरवठाजन्य घटक असतो आणि दुसरा घटक हा मागणीजन्य घटक असतो। ठीक आहे, पहिल्यांदा आपण पुरवठाजन्य घटक काय असतं हे पाहण्याचा प्रयत्न करू। जसं की नावामध्ये दिलंय, पुरवठाजन्य म्हणजे हा सप्लायशी रिलेटेड हा घटक असणार आहे। यामध्ये आपण मेनली कृषी उत्पादनातील चढ उतार याचा समावेश करतो। म्हणजे कृषी उत्पादनातील चढ उतार म्हणजे काय? ज्या वर्षी कृषी उत्पादन जास्त झालं असणार त्यावेळी आपल्याला पर्यायाने किंमत कमी पाहायला मिळतं, आणि ज्या वर्षी कृषी उत्पादन कमी झालं असेल तर त्यावेळी अन्नधान्यांची किंमत आपल्याला वाढताना दिसतं। म्हणजे पुरवठा जास्त तर किंमत कमी आणि पुरवठा कमी तर किंमत जास्त, म्हणजेच कृषी उत्पन्नातील चढ उतार हा घटक पुरवठाजन्य घटक आहे, लक्षात घ्या। दुसरं आहे निर्यात वाढ। निर्यात म्हणजे काय? आपल्या देशामध्ये माल तयार करून आपण दुसऱ्या देशामध्ये विकत असतो। निर्यात वाढ हा सुद्धा एक पुरवठाजन्य घटक आहे, कारण भारतामध्ये एखादी वस्तू आपण बनवली आणि भारतीयांच्या गरजा फुलफिल न करता जर आपण त्या वस्तूला मार्केटमध्ये म्हणजे फॉरेन मार्केटमध्ये जर आपण त्याची निर्यात जर करत आहोत, तर त्याची कमतरता आपल्या देशामध्ये त्या वस्तूची कमतरता भासणार आहे। मग हा सुद्धा काय झालं, एक पुरवठाचा घटक आहे। ठीक आहे, ओके। याबरोबरच नैसर्गिक संकटे, जसे की दुष्काळ जर पडत असेल तर त्यामध्ये मग आपल्याला पाहायला मिळतं की अन्नधान्यांचं उत्पादन कमी होतं। जसे की सायक्लॉन्स वगैरे येतात, चक्रीवादळ वगैरे येतात, त्यामध्ये मग भरपूर सारं नुकसान वगैरे होतं, त्यामुळे सुद्धा काय होतं, पुरवठ्यावर परिणाम होतो। ठीक आहे ना, तर हा सुद्धा नैसर्गिक संकटे, त्यामध्ये दुष्काळांचा समावेश होतो, हा सुद्धा एक पुरवठाजन्य घटक आहे। महत्वाचा एक भाग म्हणजे साठेबाजी, अन्नधान्यांची साठेबाजी, इतर वस्तूंची साठेबाजी, तर यामुळे सुद्धा आपल्याला किंमत वाढ होताना पाहायला मिळतं। ठीक आहे, याबरोबरच महत्वाचा आणखी एक भाग म्हणजे अपुरी औद्योगिक वाढ। बघा, कोणताही जर देश असेल त्यामध्ये औद्योगिक वाढ पूर्ण जर झालेली नसेल तर त्यामुळे काय होतं की वस्तूंची कमतरता भासायला लागते आणि त्यामुळे डायरेक्टली त्याचा परिणाम जो आहे किंमत वाढीवर होत असतो। ओके, यानंतर औद्योगिक कलह सुद्धा याच प्रकारचं असतं। संप वगैरेवर म्हणजे आपण बघतो ना की काही फॅक्टरीजचे जे काही वर्कर्स जे असतात ते संपावर जातात, मग काय होतं, त्या फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन थांबतो आणि प्रोडक्शन थांबल्यामुळे मग कुठल्याच प्रकारचं उत्पादन होत नाही आणि पर्यायाने मग ज्या वस्तू असतात त्या वस्तूंची किंमत वाढायला लागते। ठीक आहे, तर हे सगळे कोणते घटक झाले? हे सगळे पुरवठाजन्य घटक झाले। या ठिकाणी हा पॉईंट तुम्हाला क्लिअर व्हायला हवं। ओके, दुसरं आहे मागणीजन्य घटक, महत्वाचा भाग। बघा, मागणीजन्य घटक हा कशाशी संदर्भात असतो? एक ब्रॉडली तुम्ही लक्षात घ्या, जर
पब्लिकच्या हातामध्ये जर पैसा जर जास्त असेल ना, तर अशा वेळी काय होतं, त्यांच्या गरजा जो आहे त्या जास्त वाढू लागतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एक कुटुंब असेल, त्याचा मटक्यामध्ये तो पाणी वगैरे जो पाणी थंड पाणी जो आहे तो मटक्यातला पाणी पित असेल, परंतु आता काही काम वगैरे केल्यामुळे भरपूर पैसा या व्यक्तीजवळ आला. मग हा व्यक्ती काय करतो, आपल्या मनुष्य जो आहे तो प्रकट करतो की मटकं नाही, आता आपल्याला फ्रीज घ्यायला हवं. मग पुढे जाऊन याच प्रकारचं एसीवर होतं, आधी साधारण टीव्ही होती, आता साधारण टीव्ही नको, पैसा जास्त आला त्यामुळे आपण LED घेऊ. तर हे काय, मागणी त्याची वाढत आहे कारण पैसा भरपूर आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे पैसा जर भरपूर आला तर वस्तूंची मागणी वाढत असते. ठीक आहे. तर हा एक ब्रॉडली एक आयडिया आहे. ठीक आहे. यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होणार बघा, शासकीय खर्चातील प्रचंड जर वाढ जर होत असेल तर त्यामुळे सुद्धा मागणीजन्य म्हणजे किंमत वाढीमध्ये आपल्याला किंमत वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता शासकीय खर्चातील प्रचंड वाढ कशा प्रकारे होणार बघा, शासन विविध योजनांमध्ये आणि जसं की जितके काही योजना असतात, मग ते स्त्रियांशी रिलेटेड असेल, लहान बालकांशी रिलेटेड असेल, न्यूट्रिशन असेल, किंवा घर वगैरे बांधून देण्यासाठी वगैरे असेल, मेनली सरकारी योजना असतात. सरकार ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर्स वगैरे जे काही डेव्हलप करतात, तर यांच्या माध्यमातून मार्केटमध्ये खूप मोठा पैसा जो आहे तो इंजेक्ट केला जातो. पैशाचा ओघ जो आहे मार्केटकडे येतो आणि पर्यायाने मजुरीच्या स्वरूपामध्ये, भाड्याच्या स्वरूपामध्ये, वस्तू विकत घेतल्यामुळे नफ्याच्या स्वरूपामध्ये, अशा विविध स्वरूपामध्ये आपल्याला मार्केटमध्ये पैसा आलेला दिसतो. मार्केटमध्ये पैसा आला म्हणजेच काय झालंय, लोकांच्या हातामध्ये पैसा वाढलाय. ठीक आहे. हा पण तोच घटक आहे. म्हणजे शासकीय खर्चात जर प्रचंड वाढ झाली तर हा कोणत्या घटकामध्ये त्याचा समावेश होणार, मागणीजन्य घटकामध्ये समावेश होणार, जेणेकरून आपल्याला किंमत वाढ होताना पाहायला मिळतं. ठीक आहे. याचबरोबर तुटीचा अर्थ भरणा. तुटीचा अर्थ भरणा हे काय असतं, ज्याला आपण शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणतो, की बजेट मांडताना गव्हर्नमेंट अधिकचा पैसा जो आहे तो मागत असतं विविध योजनांमध्ये वगैरे खर्च करण्यासाठी. अगेन तोच कन्सेप्ट पुढे येणार की अधिकचा पैसा घेतला म्हणजे मार्केटमध्ये तो पैसा अधिक जास्त इंजेक्ट होणार. ठीक आहे ना. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. याचबरोबर चलन पुरवठ्यामध्ये वाढ झाली तर प्रॉब्लेम होतं. खाजगी खर्चामध्ये जर वाढ झाली तर तरी सुद्धा चलन वाढ होत असते. बघा, महत्वाचा एक पॉइंट आहे यामध्ये मागणीजन्य घटकामध्ये, की लोकसंख्येमध्ये जर प्रचंड वाढ होत असेल, ठीक आहे, म्हणजे प्रचंड वाढ, खूप जास्त प्रमाणामध्ये लोकसंख्येत जर वाढ झाली तरी सुद्धा आपल्याला चलन भाव म्हणजे वस्तूंची किंमत वाढताना दिसतं आणि हा एक मागणीजन्य घटक आहे. जितके जास्ती लोकसंख्या तेवढे जास्त वस्तूंचं उत्पादन करावं लागणार. ठीक आहे. सिंपल फंड आहे. ओके. तर असे हे विविध कारणे आहे ज्यामध्ये आपण समजू शकतो की हे मागणीजन्य घटक आहे. एक महत्वाचा पॉईंट पुन्हा लक्षात घ्या की स्वस्त पैशाचे जे धोरण असतात, तर स्वस्त पैशाचं धोरण म्हणजे काय की वस्तू जे आहे आता ते कम्पॅरेटिव्हली स्वस्त व्हायला लागतात आणि स्वस्त झाल्यामुळे पुन्हा मग लोकांचा ओघ जो आहे वस्तू घेण्याकडे वगैरे वाढतो. ठीक आहे. तर असे हे काही पॉइंट्स आहे जे की पुरवठाजन्य घटक आणि मागणीजन्य घटक आपण या ठिकाणी बघितलाय. डायरेक्ट प्रश्नाला डील करूया. प्रश्नामध्ये म्हटल्याप्रमाणे किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही. ठीक आहे. घटक तर दोनच आहे, एक पुरवठाजन्य आणि एक मागणीजन्य. तर कोणता घटक असा आहे या प्रश्नामध्ये जो की मागणीजन्य आहे, असा आपला या ठिकाणी प्रश्न बनतो. आहे निर्यात वाढ. निर्यात वाढबद्दल आपण आत्ताच बोललो की निर्यात वाढ हा पुरवठाजन्य घटक आहे. ओके. साठेबाजी सुद्धा पुरवठाजन्य घटक, कारण साठेबाजी जर केली तर पुरवठा थांबतो. पतनिर्मितीत वाढ म्हणजे चलन पुरवठ्यातील वाढ. ठीक आहे. म्हणजे पतनिर्मिती म्हणजे अधिकचा पैसा बनवणे, जसं की RBIला इन्स्ट्रक्शन दिलं जातं की जास्तीचा पैसा छापण्यासाठी, किंवा रेव्हेन्यू जनरेट केलं जातं ना, की गव्हर्नमेंट मार्केटमध्ये वगैरे जो पैसा वगैरे जो फ्लो करतो तो काय रेव्हेन्यू जनरेट होतं. तर पतनिर्मितीत वाढ झाल्यामुळे काय होतं, किंमत वाढ होते. आणि पतनिर्मितीत वाढ हा कोणत्या घटकामध्ये याचा समावेश होणार, मागणीजन्य घटकामध्ये समावेश होणार. ठीक आहे. पतनिर्मितीत वाढ झाल्यामुळे लोकांजवळ पैसा अधिक येतो, त्यामुळे त्या वस्तूंची मागणी करतात आणि वस्तूंची मागणी जास्त झाल्यामुळे काय होतं, किंमत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतं. ओके. काय, दुष्काळ तर पुरवठाजन्य घटकच आहे, आपण आता बोललेलोच आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या पॉईंटवरून आपल्याला कळतं की ह्या प्रश्नाचं आपला उत्तर बनणार आहे पर्याय क्रमांक 4, फक्त क बरोबर आहे. ठीक आहे. 2018 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारला होता. फाईन. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. ओके. RBI बद्दल गोष्ट निघाली आहे. पहिल्यांदा समजून घेऊ की RBI ऍक्ट कधीचा आहे, 1934चा.
1934च्या RBI ऍक्ट प्रमाणे 1 एप्रिल 1935ला हिल्टन यंग आयोगाच्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. ज्यावेळी रिझर्व्ह बँक स्थापन करण्यात आली लगेचच ती राष्ट्रीयकृत बँक झाली का? नाही. तर कधी झाली? 1949 मध्ये, म्हणजे 1 जानेवारी 1949 मध्ये RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि राष्ट्रीयकरण करण्यामुळे मग काय झालं की RBIवर जे आहे, मग आता विविध जे काही बँका असतात, जसे की सार्वजनिक बँका असतात, प्रायव्हेट बँका असतात, यांवर मग पुढे जाऊन RBIचं एक वर्चस्व प्रस्थापित झालेलं होतं. ठीक आहे, राष्ट्रीयकरण होणं महत्वाचं होतं. ओके, आता मेनली जो पॉइंट आहे आपलं की चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. ओके, बघा मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की चलनाला आधार देण्याकरिता कमीत कमी रिझर्व्ह बँकेजवळ 200 कोटी रुपये ठेवणं हे बंधनकारक आहे. ठीक आहे. ओके, तर ह्या 200 कोटी रुपयापैकी 115 कोटी रुपयाचा जो काय म्हणतात चलन साठा जो आहे किंवा चलनाला जो आधार जो आहे तो 115 कोटी रुपयाचा सुवर्ण साठ्याच्या स्वरूपामध्ये त्याला चलनाला आधार द्यायचा आहे. ठीक आहे. आता सुवर्ण साठा कशासाठी? बघा, ज्याप्रमाणे किंमत वाढ होत असते, म्हणजे दिवसेंदिवस आपण बघतो ना, बघा ज्यावेळी हा टर्म आला ना की चलनाला आधार देण्यासाठी किमान 200 कोटी रुपये असायला हवं RBI जवळ, त्यानंतर 115 कोटी रुपयाचा सुवर्ण साठा असायला हवं. ठीक आहे. त्यावेळी सोन्याची किंमत किती होती? 62.50 रुपये तोळा, फक्त इतकं कमी होतं 1 तोळा सोन्याची किंमत. ठीक आहे. तर आता बघा, जर त्या काळचा 115 कोटी रुपयाचा सोना जर RBI जवळ असेल तर मग त्याचा आज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच सोना एक अशी वस्तू आहे ज्याची दिवसेंदिवस किंमत जी आहे ती वाढत आहे. ठीक आहे ना, म्हणून ते सुवर्ण साठ्याच्या स्वरूपामध्ये. आता हे किती झाले? 115 कोटी, शिल्लक आहे अजून 85 कोटी. तर 85 कोटी चलनाचा जो आधार आहे तो परकीय चलन किंवा सरकारी रोखे या स्वरूपामध्ये ठेवला जातो. ठीक आहे. ओव्हरऑल सांगायचा अर्थ असा की चलनाला आधार देण्यासाठी किमान 200 कोटी रुपये ठेवण्याचं जे बंधन आहे ते सुवर्ण साठ्याच्या स्वरूपामध्ये, परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये आणि सरकारी कर्ज रोखेच्या स्वरूपामध्ये RBI आपल्याजवळ ठेवत असते. हा पॉईंट या ठिकाणी तुम्ही क्लिअर करा. फाईन. महत्वाची गोष्ट पुन्हा एक ही पण घ्या की भारत ज्यावेळी स्वतंत्र होत होता तर स्वातंत्र्य होण्यापूर्वीच म्हणजे 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेशाचे चलन अधिकृतपणे नियंत्रित करत होतं. ठीक आहे. ब्रह्मदेश म्हणजे काय? म्यानमार. आणि भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा RBI 1948 पर्यंत पाकिस्तानची एक सेंट्रल बँक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. RBIचे पहिले गव्हर्नर जे होते ते होते ॲस्बॉर्न अर्कल स्मिथ आणि आज RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर C.D. देशमुख हे होते. ठीक आहे. तर इतकी माहिती या ठिकाणी तुम्हाला RBI बद्दल ऍटलिस्ट असायला हवी. ओके, प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करू. कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे? आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं उत्तर आहे 115 कोटी रुपये. पर्याय क्रमांक 1 काय? 85 कोटी रुपये. तर 85 कोटी रुपये हा परकीय चलन किंवा सरकारी कर्ज रोख्याच्या स्वरूपामध्ये ठेवता येतो. हा प्रश्न आयोगाने 2015 मध्ये पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला होता. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. LPG चा अन्वयार्थ काय? म्हणजेच LPG चा लॉंग फॉर्म काय? हा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. हा प्रश्न आयोगाने 2017 मध्ये विचारलेला होता. मला माहिती आहे की आता जितके लोक तुम्ही म्हणजे स्टुडंट्स जे तुम्ही हा सेशन जर तुम्ही पाहत असणार तर लिटरली 99% तरी जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. परंतु माझा हा प्रश्न या ठिकाणी घेण्याचा उद्देश फक्त याचा काय म्हणतात की लॉंग फॉर्म सांगणं हा माझा उद्देश नाही. ठीक आहे. LPG मागचा थोडासा आपण हिस्ट्री पाहू आणि मग लगेच या प्रश्नाला सोडवू. बघा, LPG म्हणजेच काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ठीक आहे. LPGची संकल्पना सर्वप्रथम भारतामध्ये कधी लागू करण्यात आली? 1991 मध्ये. पर्टिक्युलर हाच वर्ष कशाला? बघा, 1991चा पिरियड हा असा गंभीर विषय होता की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था जी आहे ती डगमगायला लागली होती, एक म्हणजे बुडणार होती लिटरली. आणि अशामध्ये भारताने काही कठोर आणि पॉवरफुल असे निर्णय घेतले ज्यामुळे ह्या जागतिक आर्थिक मंदीचा जो फटका आहे भारताला तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये लागलेला नव्हता. ठीक आहे. आता 1991 मध्ये ह्या प्रकारचं काहीतरी LPG आणण्यामागचं रिझन काय होतं? बघा, एक तर राजकोषीय संकट खूप मोठा होता आपल्यावर. राजकोषीय तूट भरपूर प्रमाणामध्ये वाढत होती. व्यवहार तोल खूप
बिकट परिस्थितीवर आलेला होता, अनियंत्रित स्वरूपाचा व्यवहार तोल झालेला होता, चलनवाढीचा दर सुद्धा खूप उच्च होता. अशा कालावधीमध्ये आता आपल्याला जर आपली आर्थिक अर्थव्यवस्था जर आपल्याला सांभाळायची असेल तर आपल्याजवळ एकूण खरं म्हणजे तर दोन मुख्य उद्दिष्टे होती. आपल्याला त्या काळी अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून द्यायचं होतं आणि दुसरं म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला संरचनात्मक बदल घडवून आणायचं होतं. आणि ह्यासाठीच मग मनमोहन सिंग यांच्या वित्तमंत्री आणि यांच्या लिडरशिपमध्ये किंवा यांच्या अध्यक्षतेखाली आपण म्हणू शकतो की LPG भारतामध्ये लागू करण्यात आलेली होती. ठीक आहे. LPG मध्ये ज्यावेळी आपण LPG म्हणतो यांना मराठीमध्ये आपण काय म्हणू? उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण. उदारीकरण नावामध्ये दिल्याप्रमाणे उदार असायला हवं. उदारचा अर्थ काय होतं आपण डायरेक्टली समजून घेऊ. FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेव्हा वेळी आपल्याला शब्द जेव्हा आपण ऐकतो तर आपल्याला माहिती आहे काही सेक्टर असे आहे ज्यांमध्ये 100% FDI ची परवानगी आहे, काहींमध्ये 80%, 49%, 20% असं सुद्धा आहे. ठीक आहे. काही सेक्टर अशा ज्यांमध्ये 0% FDI आहे. तर हे FDI आहे काय म्हणजे हे प्रमाण जे आहे हे प्रमाण कशावरून ठरलं? बघा, कोणत्याही कंट्रीचा जर एखादा पर्सन आहे तो भारतामध्ये जर काही बिझनेस करण्यासाठी येतोय, कुठल्याही प्रकारचा तो बिझनेस असेल, एखादी फॅक्टरी तो टाकत असेल किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये जर तो येत असेल, तर परकीय व्यक्ती जर आपल्या देशामध्ये येऊन जर कार्य करत असेल, बिझनेस करत असेल, तर त्याला काही शर्ती आणि अटींना फुलफिल करावं लागत होतं. त्याला टॅक्स जास्त भरावं लागत होतं. यामागचं रिझन काय होतं की जर या प्रकारचं बंधन जर त्यांवर जर घातलं गेलं नाही तर मग देशी जे काही आपले उद्योगधंदे असणार, जे काही कारागीर असणार, मग त्यांना याचा फटका बसणार होतं. म्हणून आधी काय केला गेला की या प्रकारचे कडक निर्बंध त्यांच्यावर निर्बंध वगैरे लादण्यात आलेले होते. परंतु हळूहळू आपल्याला माहित झालं की नेमकं 1991च्या परिस्थितीनुसार की आपल्याला फॉरेन करन्सी सुद्धा आपल्याजवळ असणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून मग आपण उदारीकरणाचं एक तत्व स्वीकारलं, ज्यामध्ये आपण हे जे काही आर्थिक बंधने परकीय व्यक्तींना जे लादल्या जात होतं त्यामध्ये शिथिलता देण्यात आली. काहींमध्ये तर पूर्णपणे ते काढून सुद्धा टाकण्यात आलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे एका प्रकारचं उदारीकरणाचं ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्यात आलं की या तुम्ही आणि या ठिकाणी बिझनेस करा. ठीक आहे. ओके. सेकंड होतं खाजगीकरण, ज्याला आपण म्हणू प्रायव्हेटायझेशन. बघा, आपली जी अर्थव्यवस्था होती पूर्वी 1991च्या पूर्वी ही एक संमिश्र अर्थव्यवस्था होती किंवा मिश्र अर्थव्यवस्था होती. आणि 1991 नंतर ह्या मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रवास मुक्त अर्थव्यवस्थेकडे व्हायला सुरुवात झालेली होती. ठीक आहे. आता मुक्त अर्थव्यवस्था करणं म्हणजे काय? देशामध्ये जे काही उद्योगधंदे असतात त्यांमध्ये आधी भरपूर प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटचा जो आहे हस्तक्षेप होत होता. गव्हर्नमेंटचा नेमका उद्देश काय असतं? नफा कमवणे हा गव्हर्नमेंटचा उद्देश नसतो. ठीक आहे. म्हणजे जनतेचं कल्याण व्हायला हवं हा गव्हर्नमेंटचा मुख्य उद्देश असतो. ठीक आहे. परंतु जर फक्त जनतेचं जर आपण कल्याण बघणार आणि आपल्या कंपॅरिझनमध्ये जर पूर्ण जग जो आहे जवळजवळ हा जर भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर जर डिपेंड असेल तर मग या ठिकाणी काही ना काहीतरी टकराव होणं त्या ठिकाणी स्वाभाविक होतं. ठीक आहे. म्हणजे आपण तग धरू शकत नव्हतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली. त्यामुळे 1991 नंतर आपण खाजगीकरणाचं तत्व सुद्धा स्वीकारलंय. यामध्ये काय होणार आहे की आता बाजार यंत्रणेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी होणार आहे आणि खाजगी क्षेत्राला सुद्धा आता एक मुक्त संधी मिळणार आहे आपला प्रॉफिट कमवण्यासाठी. जनतेचा रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात याप्रमाणे प्रोडक्शन घेऊन अधिक नफा कमवण्यासाठी आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी. ठीक आहे. तिसरा पॉईंट होता जागतिकीकरणाचा. जागतिकीकरण म्हणजे काय? संपूर्ण जग हा हळूहळू त्यामध्ये एक फ्री ट्रेड निर्माण करणं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आयात निर्यात शुल्क लादायचं नाहीये. आयात निर्यात शुल्क लादल्यामुळेच काय होतं? वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होतं ना. जसं की आपण रिसेंटली एक वॉर बघितला होता, ट्रेड वॉर, कोणामध्ये? चायनामध्ये आणि अमेरिकेमध्ये बघितला होता. ठीक आहे. तर हे काय होतं? ट्रेड वॉर होता. तर या प्रकारची सिच्युएशन येऊ नये आणि पूर्ण जग हा एका प्रकारची बाजारपेठ बनावी, प्रत्येकाला मुक्तपणे या ठिकाणी व्यापार करता यावं आणि प्रॉफिट कमवता यावं, यासाठी जागतिकीकरण ही एक संकल्पना होती. ठीक आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचं अंतिम लक्ष्य काय असतं की जागतिकीकरण हा मुक्त अर्थव्यवस्थेचा एक अंतिम लक्ष्य आहे. हा पॉईंट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तर झालंच आहे. पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. या ठिकाणी हा पॉईंट सुद्धा तुम्हाला क्लिअर होत असेल अशी मी आशा करतो. पाहूया पुढचा प्रश्न. 1991च्या आर्थिक अरिष्ठाची कोणती लक्षणे होती? लक्षणे कोणती होती? ठीक आहे. अ आहे परकीय चलन गंगाजळीत घट, ब आहे
भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोंकडून फेरमंजुरी, क आहे राजकोषीय तुटीतील वाढ आणि ड आहे साठ्यातून सुवर्ण विक्री. ओके, बघा या ठिकाणी मी तुम्हाला मागचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी यामध्ये एक्सप्लेन सुद्धा केलं होतं, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता यायला हवं, तरी सुद्धा आपण यामध्ये डील करूया. बघा 1991चा जो आर्थिक संकट होता तो मेनली 3 मुख्य बाबींशी संबंधित होता. ठीक आहे, ते 3 मुख्य बाबी काय, म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला ह्या आर्थिक संकट आपल्यावर ओढवले गेले. पहिली गोष्ट म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय संकट आपल्यावर भरमसाठ होतं. केंद्र शासनाची राजकोषीय तूट या काळामध्ये म्हणजे 1991च्या जवळपास, जनरली आपण म्हणणार तर 1989 ते 90 हा जो वर्ष होतं यामध्ये जवळजवळ 8.2% पर्यंत वाढलेली होती. ठीक आहे, राजकोषीय तूट. आता ही तूट भरून काढण्यासाठी मग सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत कर्ज घेतले, बाहेरून सुद्धा कर्ज घेतले, म्हणजे परकीय सुद्धा कर्ज घेतले, वर्ल्ड बँक IMF यांच्याकडून सुद्धा कर्ज घेतले. लिटरली आपला सुवर्ण साठा विकला आणि सुवर्ण साठा विकून परकीय चलन जो आहे तो आपल्या देशामध्ये आणलं गेलं. अशी इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. ठीक आहे, कर्जाचं ओझं आपल्यावर इतकं होतं की 1990-91च्या पिरियडमध्ये जीडीपीच्या 54% जो आहे पर्यंत आपल्यावर कर्ज होता. आपल्या देशाची एकूण जी जीडीपी होती त्या जीडीपीचा 54% जो भाग आहे तो आपण कर्जाच्या रूपाने भागवत होतो. ठीक आहे, तर यावरून आपल्याला गांभीर्य लक्षात येणार होतं. अनियंत्रित व्यवहार तोल हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न होता. अनियंत्रित व्यवहार तोल म्हणजे काय बघा, आधी आपली मेंटॅलिटी कशी होती सरकारची म्हणा की विदेशातून कच्चा माल आणायचा म्हणजे आयात करायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि मग इथं या ठिकाणी मग वस्तू बनवायची, अशी त्यावेळची मेंटॅलिटी होती एका प्रकारची. याचा दुष्परिणाम काय झालं की जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण विदेशातून मालांची किंवा कच्च्या मालाची आपण आयात करत होतो त्याचा कम्पॅरेटिव्हली खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी बनलेला माल हा इतर देशांमध्ये विकला जायचा. म्हणजे ऑब्वियस की आपल्यावर काय मग आपला जो व्यवहार तोल जो आहे तो डगमगला. ठीक आहे, म्हणजे आपण फक्त मागवत आहोत मॅक्झिमम वस्तू, परंतु त्यापर्यंत आपण निर्यात करू शकत नाही. बॅलन्स काय असतं, एखाद्या कुठून तरी आपण बाहेरून जर काही वस्तू जर आणले आणि त्याच प्रमाणामध्ये जर आपण वस्तू बाहेरमध्ये विकत आहोत किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर आपण वस्तू जर विकत आहोत तर मग हा एक प्रॉफिटेबल व्यवहार असतो. परंतु आपण एखादी वस्तू आणली आणि पर्यायाने जर आपण त्याला बाहेर विकतच नाहीये किंवा आपला माल कोणी घेतच नाहीये, मग हा आपल्यावर एका प्रकारचा काय झाला, बोध झाला. कारण भारतातला पैसा कुठे गेला, बाहेर गेला, बाहेरचा वस्तू खरेदी करण्यामध्ये गेला. ठीक आहे, तर त्यामुळे अनियंत्रित व्यवहार तोलाचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी वाढलेला होता. चलनवाढीचा दर भरपूर होता. या काळामध्ये होलसेल प्राइस इंडेक्स जो असतो तो 10% पेक्षा जास्त झालेला होता. ठीक आहे, यावर मध्ये म्हणजे तुटीचं अर्थसंकल्प वगैरे मग मांडण्यात येत होतं, ते सुद्धा चुकीचं काहीतरी त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेले होते. चलन पुरवठ्यामुळे भरमसाठ वाढ झालेली होती. तर असे विविध कारणं होते ज्यामुळे आपल्यावर 1991चं आर्थिक संकट आपल्यावर ओढवलं आणि त्याला दूर करण्यासाठी पुढे जाऊन मग आपण LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन स्वीकारण्याचा निर्धार केलेला होता. ठीक आहे, या प्रश्नासोबत डील करूया. काय, परकीय चलन गंगाजळीत घट हा तर एक रिझन आहेच. 1991चं जे आर्थिक संकट आपल्यावर ओढवलं होतं त्यामागचं एक रिझन काय होतं, परकीय चलन गंगाजळीमध्ये घट. बरोबर आहे. काय, भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोंकडून मंजुरी. आता हा काही लक्षण आहे का? बघा, लक्षण या वर्डवर सुद्धा थोडंसं आपल्याला फोकस करावं लागणार आहे की म्हणजे भारताने विदेशाकडून कर्ज म्हणजे भारताला कर्ज हवं आहे आणि ह्या कर्ज जे बाहेरील जे काही कंट्रीज आहे जसं की IMF वगैरे आहे त्यांनी तो कर्ज मंजूर केला आणि त्यांनी तो कर्ज मंजूर केल्यामुळे भारतावर आर्थिक संकट ओढवलं असं काही आहे का? नाही. ठीक आहे, आर्थिक संकट ऑलरेडी आपल्यावर आलेला होता, त्याला भागवण्यासाठी मग आपण आपला सुवर्ण साठा वगैरे विकला वगैरे होता. ठीक आहे, तर हा तो वेगळा पार्ट म्हणजे ब या ठिकाणी चुकतो. काय, राजकोषीय तुटीतील वाढ. बट ऑब्वियस राजकोषीय तुटीमध्ये वाढ खूप भरमसाठ प्रमाणात होती, आपण आत्ताच बोललो. आणि सुवर्ण साठ्यातून सुवर्ण विक्री हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे. म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल क आणि ड हे 3 विधान बरोबर आहेत, कारण हे 3 अशी लक्षणे आहेत ज्यांमुळे आपल्याला 1991ची आर्थिक संकटे आपल्यावर आलेली होती. फक्त ब या ठिकाणी या प्रश्नाचं म्हणजे ब हा विधान या ठिकाणी चुकतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बनतो पर्याय क्रमांक 3. क, ड आणि अ फक्त बरोबर आहे, ब चुकीचा आहे. आय होप तुम्हाला हा पॉइंट सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेला असणार आहे.
पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? अ विधान आहे, विशेष आर्थिक क्षेत्रातील उत्पादकांना ज्या सूट सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात नाही परंतु निर्यात प्रोत्साहनार्थ व पायाभूत सुविधांकरिता दिल्या जातात. ओके. ब विधान आहे, तसेच त्या कोणत्याही कामगार विषयक आदेश, निर्देश व कायद्यासंदर्भात नाहीत. फाईन. हे 2 विधान या ठिकाणी आहे. बघा, आपण नेमकं समजून घेऊ फर्स्ट ऑफ ऑल की विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज, याला म्हणू आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन. हे नेमकं काय असतं? स्पेशल इकॉनॉमिक झोनची घोषणा पहिल्यांदा मार्च 2000 मध्ये करण्यात आलेली होती. सेज संबंधीचा ऍक्ट 2005 मध्ये पारित करण्यात आलं आणि 10 फेब्रुवारी 2006 पासून देशामध्ये सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन ऍक्ट जो आहे तो लागू करण्यात आलेला होता. ठीक आहे. सेजची मेनली गरज काय असतं म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन हे कशाला निर्माण करायचं असतं? या ठिकाणी तुम्ही एक फोटो जो दिलाय बाजूला तुम्ही यामध्ये पाहू शकता. बघा, एक मोठा असा भूप्रदेश असतो, त्यामध्ये विविध सोयी सुविधा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात ज्या उद्योग करणाऱ्यांना त्या सोयी सुविधांचा फायदा होणार. ठीक आहे. त्यांना विविध सोयी सुविधा वगैरे दिल्या जातात. उद्देश काय असतं की या ठिकाणी प्रोडक्शन घ्यायचा आणि इथं तयार झालेला जो माल आहे हा माल परदेशामध्ये विकायचा आणि परदेशामधून मग परकीय जो चलन आहे, परकीय फॉरेन करन्सी जी आहे ती आपण आपल्या देशाकडे त्याचा ओघ वाढवायचा, हा यामागचा मुख्य रिझन होता. ठीक आहे. ओव्हरऑल भारतामध्ये माल तयार करायचा आणि बाहेर विकायचा, तर यामुळे काय होणार? परकीय चलनामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार? ग्रोथ होणार. ठीक आहे. याची आपल्याला गरज असतंच. कुठल्याही प्रकारचा जर आपल्याला फॉरेन सोबत जर काही व्यवहार करायचा असेल तर परकीय चलनाची गरज असतेच आहे. ठीक आहे. तर हा एक मेन या ठिकाणी रिझन होता की यामुळे सेजची निर्मिती करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता एखादा बिझनेस समजा सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपण एखादा बिझनेसला सुरुवात केली, सगळ्यात पहिला फायदा आपल्याला काय होणार यामध्ये की आपल्याला कुठल्याही प्रकारचा सीमा शुल्क आणि अबकारी शुल्क लागणार नाहीये. ठीक आहे. आपण ज्यावेळी एखादा उद्योगधंदा त्या ठिकाणी टाकणार तर त्यावेळी आपल्याला जो काही प्रॉफिट होणार त्या प्रॉफिटमधून आपल्याला कुठल्याही 10 वर्षासाठी आपल्याला कर्ज म्हणजे त्यावर आपल्याला व्याज किंवा आयकर वगैरे आपल्याला काही द्यावं लागणार नाही, म्हणजे इन्कम टॅक्स द्यावी लागणार नाहीये. ठीक आहे. आता पूर्णपणे असं नाहीये, म्हणजे बघा, ज्यावेळी आपण आपला काहीतरी उद्योगधंदा आपण त्या ठिकाणी फॉर्म केला, एस्टॅब्लिश केला, तर पुढील 5 वर्ष 100% आपल्याला आपल्या प्रॉफिटवर करमुक्त आपल्याला मिळणार आहे आणि पुढचे जे 5 वर्ष आहे या 5 वर्षामध्ये आपल्याला 50% जो आहे म्हणजे आपल्या इन्कमवर डायरेक्ट जो आपला इन्कम टॅक्स जो आपल्यावर लागतो यावर 50% आपल्याला सूट मिळणार. म्हणजे पहिली 5 वर्ष 100%, दुसरी 5 वर्ष 50% आपल्याला इन्कम टॅक्सवर सूट मिळत असते. ठीक आहे. आणि इन्कम टॅक्स हा कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे? प्रत्यक्ष कर आहे. हा एक डायरेक्ट स्वरूपाचा टॅक्स आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सेजमध्ये उद्योगधंदे करणारे उद्योगधंदे जे असतात त्यांना जर परदेशातून जर काही कच्च्या मालाची जर गरज असेल किंवा आपला बिझनेस डेव्हलप करण्यासाठी आपला उद्योगधंदा वाढवण्यासाठी त्यांना जर अशा काही इक्विपमेंटची गरज आहे जे की परदेशातून आणावं लागतील, तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्यांना म्हणजे आयात शुल्क वगैरे जो आहे तो सुद्धा त्यांना भरावा लागत नाही. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. आता सेजमध्ये 100% FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची परवानगी देण्यात आलेली आहे. ही सुद्धा पॉईंट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता कोणकोणत्या सेक्टरमध्ये कोणकोणत्या सेक्टर्सना किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जागा लागणार हा सुद्धा एक वेगळा पॉईंट आहे. कधी पुढे जर एखादा प्रश्न आला तर आपण त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. एक फायनल गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की सेजमध्ये क्षेत्रफळाची किमान मर्यादा दाखवलेली आहे की कमीत कमी इतकी जागा असायला हवी, परंतु कमाल मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेल्या नाहीये. मग ही मर्यादा कोण ठरवणार? सरकार ठरवणार का? केंद्र सरकार ठरवणार का? नाही, ही मर्यादा राज्य सरकार ठरवणार. ठीक आहे. म्हणजे सेजमध्ये किमान जमीन किती असायला हवी या संबंधी सांगण्यात आलेलं आहे, परंतु आणखी किती जास्तीत जास्त कमाल किती जागा असायला हवी या संबंधी काही यामध्ये सांगण्यात आलेलं नाहीये. या संबंधीचा निर्णय राज्य सरकार घेत असतील. ठीक आहे. तर फ्रेंड्स, छोटासा सेशन आज आपण इथपर्यंत थांबूया. मला वाटते की हे जे काही पॉईंट्स आपण या ठिकाणी घेतले हे सगळे वेगवेगळे पॉईंट्स होते, तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील. समजले असेल तर प्लीज नक्की या ठिकाणी कमेंट करा. नॉलेज म्हणजे शेअर केल्याने वाढतो असं म्हटलं जातं, त्यामुळे इतरांपर्यंत हा सेशन हा लेक्चर शेअर सुद्धा करा. ठीक आहे. जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो मी. बघा, प्रश्न या प्रकारे आहे की लुक ईस्ट पॉलिसी आपण कोणत्या वर्षी स्वीकारली होती?
ठीक आहे ना, एक शब्द एक वाक्य तुम्ही ऐकले असणार की पूर्वेकडे पहा, ठीक आहे ना. तर पूर्वेकडे पहा ही जी पॉलिसी होती, ही पॉलिसी भारताने कधी स्वीकारली होती, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काही पर्याय वगैरे मी देत नाहीये, सोपा प्रश्न आहे. आयोगाने प्रश्न यापूर्वी सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे जसं की शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आहे ना, हे काय, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ही पूर्वेकडच्या कंट्रीजचा, म्हणजे भारताच्या पूर्वेकडे जे कंट्रीज आहेत त्यांचा एक ग्रुप आहे, ज्यांच्यासोबत भारत उत्सुक असतो नेहमी ट्रेड करण्यासाठी वगैरे, ठीक आहे ना. ज्यामध्ये साऊथ कोरियनचा वगैरे समावेश होतो, सिंगापूर, साऊथ कोरिया अशा कंट्रीजचा समावेश होतो, ज्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ते स्ट्रॉंग आहे, ठीक आहे. तर ही लुक ईस्ट पॉलिसी आपण कोणत्या वर्षी देशामध्ये राबवायला सुरुवात केलं, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. कमेंट करून मला कळवा. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद.